आईला वेडी म्हणून मुलाने वृद्धाश्रमामध्ये सोडलं. पण 15 वर्षांनी मुलाला अशी शिक्षा मिळाली की ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. शुभम आता कॉलेजमध्ये होता. अभ्यासात हुशार होता, बोलण्यात गोड आणि गावातील अनेकांचा लाडका होता. त्याची आई वनिता, तिला वाटलं आता माझे कष्ट संपणार. पण नियतीने वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. कॉलेजमध्ये रोहितची ओळख झाली प्रिया नावाच्या श्रीमंत घरातील मुलीशी. प्रियाचे वडील मोठे उद्योगपती होते. महागडी कार, मोठं घर आणि शहरात मोठं नाव. हळूहळू दोघांची मैत्री प्रेमात बदलली. एक दिवस प्रिया पहिल्यांदाच रोहितच्या घरी आली. घरात फक्त 2च लहान खोल्या होत्या. जुन्या भिंती आणि अंगणात कपडे वाळत घातलेले. वनिता मात्र आनंदाने म्हणाली, ये ना बाळा, ये ना आतमध्ये, चहा करते तुला. भोळी होती. प्रियाने आजूबाजूला पाहिलं आणि चेहऱ्यावर नाराजी दिसू लागली. ती हळूच आवाजात म्हणाली, शुभमला, तू इथे राहतोस असल्या घरामध्ये? शुभमने मान खाली घातली. त्या दिवसानंतर प्रिया वारंवार एकच गोष्ट बोलू लागली, तुला मोठं व्हायचं असेल तर हे सगळं मागे सोडावं लागेल. सुरुवातीला शुभम दुर्लक्ष करत होता, पण दिवसेंदिवस ते शब्द त्याच्या मनात घर करू लागले होते. काही महिन्यांनी रोहितला शहरात चांगली नोकरी मिळाली. वनिताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती देवासमोर हात जोडून म्हणाली, देवा, आता माझ्या मुलाचं आयुष्य सुखाचं कर. शुभम आणि प्रियाचं लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक होतं, पण नंतर घरात रोज छोट्या छोट्या कारणावरून वाद सुरू झाले. एक दिवस प्रिया रागाने म्हणाली, तुझी आई प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मध्ये मध्ये बोलते. शुभम म्हणाला, ती माझी आई आहे, असू दे, लक्ष देऊ नको. प्रिया म्हणाली, मग आता तू तिच्यासोबतच राहा. शुभमला प्रश्न पडला. प्रिया म्हणते, तुला आता आम्हा दोघांपैकी एकाला निवडावं लागेल. हे ऐकून शुभम गप्प बसला, काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी वनिताने चुकून प्रियाचा महागडा काचेचा ग्लास खाली पडला हातातून. पाणी पित होती, ग्लास हातातून खाली पडला आणि तो फुटला. प्रियाला राग आला. ते आपल्या सासूला म्हणाले, हे बघ, यांच्यामुळे घरात रोज काही ना काही होत आहे. वनिता मात्र हात जोडून म्हणाली, माझ्याकडून चूक झाली रे बाळा, मला माफ कर. पण प्रियाचा राग शांत झाला नाही. त्या रात्री शुभम ऑफिसमधून घरी आला. प्रिया रडत त्याच्यासमोर बसली. मी आता या घरात राहू शकत नाही. तुझी आई विचित्र विचित्र वागते, लोकांसमोर काही ना काही बोलतच असते. मला वाटतं त्याची मानसिक अवस्था आता बरोबर नाही आहे, ती पागल झालेली आहे. शुभमने काही उत्तर दिलं नाही. पण त्या रात्री तो पहिल्यांदाच स्वतःच्या आईकडे संशयाने पाहत होता. पुढचे काही महिने प्रियाने प्रत्येक छोट्या छोट्या चुकीचं कारण वनितालाच ठरवलं. शुभम आता हळूहळू आईपासून दूर जाऊ लागला. जो मुलगा रोज आईसोबत बसून जेवायचा, तो आता तिच्याशी 2 मिनिटसुद्धा बोलत नव्हता.
एके दिवशी वनिताने शुभमला फक्त एवढंच विचारलं, बाळा, तू मला बोलत नाही आहेस, माझ्याजवळ बसत नाही आहेस, मी काही चूक केली का रे? शुभमने थंड आवाजात उत्तर दिलं, आई, तू आता खूप बदललीस. हे शब्द ऐकताच वनिताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला समजलं तिचा मुलगा आता तिच्यावर विश्वास ठेवत नाही. वनिताला मानसिक रुग्ण म्हणून वृद्धाश्रमामध्ये सोडलं. पण 15 वर्षानंतर आता शुभम मोठा बिल्डर झाला होता, मोठा माणूस झाला होता. पैसा, बंगला, महागड्या गाड्या, सगळं काही त्याच्याजवळ होतं. पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. आईची आठवण तो मनाच्या एका कोपऱ्यात कायमची बंद करून बसला होता. एके दिवशी शुभमच्या कंपनीने एका जुन्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याचा आरोप आला. त्या प्रकरणात एक मजूर जखमी झाला. प्रकरण थेट जिल्हा न्यायालयात गेलं. लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. शुभमला खात्री होती, माझे वकील आहेत आणि मी सहज सुटेन. दुसऱ्या दिवशी न्यायालय भरलेलं होतं. सर्वांची नजर न्यायाधीशांच्या खुर्चीकडे होती. शिपाई मोठ्या आवाजात म्हणाला, माननीय न्यायमूर्ती आरती देशमुख येत आहेत. सगळे उभे राहिले. शुभमनेही मान वर केली. न्यायाधीश आत आल्या. त्यांनी खुर्चीवर बसताच त्याची नजर काही क्षण शुभमवरच थांबली. शुभमला विचित्र वाटलं. जणू त्याला आधीपासून ओळखत होत्या. सुनावणी सुरू झाली. शुभमच्या वकिलाने मोठमोठे युक्तिवाद केले, पण न्यायाधीश प्रत्येक पुरावा बारकाईने पाहत होत्या. त्याने अचानक विचारलं, शुभम, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? शुभम म्हणाला, माझी पत्नी आणि माझा मुलगा. त्यावर न्यायाधीश विचारतात, आणि आईवडील कुठे आहेत? शुभम काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, वडील गेले, आई मानसिक आजारी आहे. हे ऐकताच न्यायाधीशांचा चेहरा गंभीर झाला. त्या म्हणाला, तुमच्याकडे याचा पुरावा आहे का की तुमची आई मानसिक रुग्ण आहे? शुभमने 15 वर्षापूर्वीचे तेच वैद्यकीय कागद सादर केले. न्यायाधीशाने ते नीट पाहिले. काही क्षण त्या काहीच बोलल्या नाहीत, पण त्याने कोर्टात उपस्थित सरकारी वकिलाला सांगितलं, या कागदपत्राची तातडीने पडताळणी करा. 2 दिवसांनी अहवाल कोर्टात आला. सरकारी वकील उभा राहिला, माननीय न्यायालय, हे वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट आहेत. ज्या डॉक्टरांच्या नावाने ते तयार करण्यात आलं होतं ते डॉक्टर त्या तारखेच्या 2 वर्षापूर्वीच निवृत्त झाले होते. संपूर्ण न्यायालयात आता कुजबूज सुरू झाली. शुभमच्या हातातील फाईल खाली पडली. त्याचा चेहरा पांढरा पडला. शुभमने प्रियाकडे पाहिलं. प्रिया आता घाबरले होते. तिचे हात थरथरत होते. न्यायालयाच्या समोर कठोर आवाजात विचारलं, हे प्रमाणपत्र कोणी तयार केलं? काही क्षण शांतता पसरली आणि अचानक प्रिया रडू लागली. ती म्हणाली, माझ्याकडून मोठी चूक झाली. मीच खोटे कागदपत्र तयार करून घेतले होते, कारण मला त्यांची आई नको होती. शुभमला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक प्रसंग उभे राहू लागले. आईचे अश्रू, वृद्धाश्रमाचं गेट, मी वेडी नाही रे बाळा, हे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. तो कोर्टातच गुडघ्यावर बसला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच म्हणाला, आई, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. न्यायाधीश काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी एक वाक्य म्हटलं, कधी कधी न्यायालय गुन्ह्याची नाही तर माणसाच्या विवेकाचा निकाल लावतं. शुभमचं डोकं खाली झुकलं. त्याला आता फक्त एकच प्रश्न सतावत होता,
माझी आई अजून जिवंत असेल का? कोर्टाची सुनावणी संपताच शुभम थेट कारमध्ये बसला. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आईचा चेहरा होता. 15 वर्षापूर्वी वृद्धाश्रमाच्या गेटवर उभी राहून ती रडत होती. शुभम, मी वेडी नाही रे बाळा, मी वेडी नाही आहे, मला या वृद्धाश्रमामध्ये सोडू नको, असं म्हणून ती रडत असलेली त्याची आई त्याला आठवत होती. आज तीच इमारत होती, तीच गेट होते. तो त्या वृद्धाश्रमाच्या गेटसमोर उभा होता. काही वेळातच व्यवस्थापक बदलले होते. तो आत गेला. त्याच्या पायात शक्ती नव्हती. शुभमने थरथरत्या आवाजात विचारलं, इथे वनिता नावाच्या एक आजी राहत होत्या? व्यवस्थापकाने रजिस्टर काढलं आणि काही वेळ शांत म्हणाले. पाने पलटली आणि म्हणत होती, हो, राहत होत्या. शुभमचा श्वास आता वाढला. त्या कुठे आहेत? व्यवस्थापक काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, तुम्ही खूप उशीर केलात. शुभमच्या हातातून पाण्याची बाटली खाली पडली. त्याचं 3 वर्षापूर्वीच निधन झालं हे ऐकता शुभमच्या काळजाला जणू काही भोकसल्यासारखं झालं. तो खाली कोसळला. व्यवस्थापकाने कपाटातून एक जुनी कापडी पिशवी आणली. जणू त्याचं संपूर्ण आयुष्य संपलं होतं. त्याला वाटलं पिशवी काढली त्या शेवटपर्यंत ही पिशवी जपून ठेवायच्या असं म्हणायचे. ते म्हणायचे की माझा मुलगा एक दिवस नक्की येईल आणि तो आल्यानंतर त्याला ही पिशवी द्या. शुभम रडू लागला. त्यात एक छोटासा डबा होता. पिशवीत शुभमच्या लहानपणीचे काही खेळणी होती आणि एक पत्र होतं. पहिल्या वर्गामध्ये प्रगतीपत्र होतं, पहिला आलेलं. पहिला वाढदिवसाचा फोटो होता माझ्या रोहितसाठी. शुभमने थरथरत्या हाताने पत्र उघडल्याच त्यात लिहिलेलं होतं, बाळा, जर हे पत्र तू वाचत असशील, याचा अर्थ तू शोधत असाल, तर या प्रश्नाचं उत्तर या पत्रामध्ये. पत्र तू वाचत असशील, माझ्यावर राग धरू नकोस, मला इथे सोडलंस तरी मी रोज तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. लोक मला म्हणायचे, तुझा मुलगा तुला विसरलाय आता, कशाला देवाकडे प्रार्थना करतेस? पण मी नेहमी म्हणायचे, माझा शुभम वाईट नाही आहे, त्याला गैरसमज झाला आहे. एक विनंती आहे, कधीही आईचं प्रेम कधी संपत नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेव, स्वतःला दोष देऊ नकोस. आणि पत्र संपलं. शुभम मोठ्याने रडू लागला. त्याने पहिल्यांदाच मनापासून आईची माफी मागितली. आई, मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आहे. काही दिवसांनी शुभमने त्या वृद्धाश्रमाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्याने त्याचं नाव बदललं आणि मोठ्या अक्षरात लिहिलं, आईचं घर. आणि त्या खाली एक वळ लिहिली होती, ज्या आई वडिलांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांना आयुष्याच्या शेवटी कधीच एकटं सोडू नका. उद्घाटनाच्या दिवशी शुभमने सर्वांसमोरच एक वाक्य म्हटलं, संपत्ती पुन्हा मिळू शकते, वडील एकदा गेले, आई एक वेळेस गेली, ती परत कधीच मिळत नाही आहे. त्यांचं प्रेम कधी परत मिळत नाही आहे. या जगामध्ये सर्व गोष्टी मिळतील, प्रत्येक गोष्ट मिळेल, जे पाहिजे ते मिळेल, पण आई वडील एकदा का गेले ते परत कधी मिळत नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू होते, पण आईबद्दलचं अमर प्रेमही होतं. त्या अश्रूमध्ये पश्चाताप होता, पण आता वेळ निघून गेला होता.
म्हणून सांगतो मित्रांनो, आईवडिलांच्या प्रेमाची किंमत त्यांच्या नसताना कळू नये, तर ते असतानाच त्यांना वेळ द्या. आदर, दया आणि प्रेम द्या. कारण जगात प्रत्येक नात्याला पर्याय असतो, पण आईवडिलांना नाही. तर हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आईवडिलांसाठी एक लाईक जरूर करा. आणि हा व्हिडिओ अशा एका मित्राला पाठवा जो आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही आहे. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.